कोणत्याही देशासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर स्वतःचं संरक्षण, बरोबर. आणि म्हणूनच प्रत्येक देश एक मजबूत सुरक्षा व्यवस्था तयार करतो. तर आज आपण भारताची ही सुरक्षा व्यवस्था नेमकी कशी आहे हेच सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे नेमकं काय या प्रश्नापासून. मग आपण बघू भारताची संरक्षण दलं, त्यांना मदत करणारी निमलष्करी दलं कोणती आहेत, यानंतर देशासमोरची आव्हानं कोणती आहेत, आणि सगळ्यात शेवटी सुरक्षेचा जो अर्थ बदलतोय म्हणजे मानवी सुरक्षेपर्यंत, तिथे आपण पोहोचू. चला तर मग सुरू करूया. बरं, आपण राष्ट्रीय सुरक्षा हा शब्द नेहमीच ऐकतो नाही का, पण त्याचा खरा अर्थ काय आहे? देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणं म्हणजे नेमकं काय करायचं? चला, हेच आधी समजून घेऊया. पण एक प्रश्न मनात येतो की आजच्या जगात जिथे सगळे देश एकमेकांशी सहकार्य करतात, तिथे एवढ्या मोठ्या सुरक्षा प्रणालीची खरंच गरज का आहे? कारण बघा, आंतरराष्ट्रीय संबंध नेहमीच काही मैत्रीचे नसतात. कधी सीमावादावरून, कधी नदीच्या पाण्यावरून, तर कधी नैसर्गिक साधनसंपत्तीवरून देशांमध्ये मतभेद होतात. कधीकधी तर मोठे संघर्षही उभे राहतात. आणि जेव्हा चर्चेतून, बोलणीतून मार्ग निघत नाही, तेव्हा देशाला स्वतःच्या संरक्षणासाठी तयार राहावंच लागतं. आणि इथेच राष्ट्रीय सुरक्षेची मूळ संकल्पना येते. म्हणजे काय तर बाहेरून कोणी हल्ला केला किंवा देशातच काही अशांतता निर्माण झाली, तर या धोक्यांपासून देशाचं सार्वभौमत्व आणि अस्तित्व टिकवून ठेवणं हेच कोणत्याही सरकारचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तर मग भारताची ही संरक्षण व्यवस्था नक्की काम कशी करते? चला आता या व्यवस्थेचे जे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत त्यांची ओळख करून घेऊया. आपला पहिला आणि सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजेच आपलं भूदल, म्हणजेच इंडियन आर्मी. भारताच्या ज्या हजारो किलोमीटर लांबीच्या जमिनीवरच्या सीमा आहेत, त्यांचं रक्षण करण्याची ही प्रचंड मोठी जबाबदारी आपल्या भूदलावर आहे. आता जमिनीप्रमाणेच समुद्राकडून येणारे धोकेही रोखणं तितकंच महत्वाचं आहे, बरोबर? आणि ही जबाबदारी पार पाडतं आपलं नौदल, म्हणजेच इंडियन नेव्ही. आपली जी 7,500 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची किनारपट्टी आहे, तिचं आणि आपल्या सागरी व्यापाराचं संरक्षण आपलं नौदल करतं. आणि मग येतो तिसरा आधारस्तंभ, तो म्हणजे आपलं वायुदल, इंडियन एअरफोर्स. जमीन आणि समुद्र तर झाले, पण आकाशातून येणाऱ्या धोक्यांपासून देशाच्या हवाई सीमा सुरक्षित ठेवण्याचं काम आपलं वायुदल करतं. या प्रत्येक दलाचं नेतृत्व एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडे असतं. भूदलाच्या प्रमुखांना जनरल म्हणतात, नौदलाच्या प्रमुखांना ॲडमिरल आणि वायुदलाच्या प्रमुखांना एअर चीफ मार्शल असं म्हटलं जातं. पण एक महत्वाचा मुद्दा, या तिन्ही दलांचे सरसेनापती म्हणजे सुप्रीम कमांडर कोण असतात? तर ते असतात भारताचे राष्ट्रपती. हे आपल्या लोकशाहीचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे. यातून हे स्पष्ट होतं की लष्करावर नेहमीच लोकांच्या प्रतिनिधींचं म्हणजे नागरी नेतृत्वात सर्वोच्च असतं. आता बघा, आपली मुख्य संरक्षण दलं बाह्य धोक्यांवर लक्ष केंद्रित करू शकतील, यासाठी त्यांना मदत करायला एक समांतर यंत्रणा पण आहे. यांना आपण म्हणतो निमलष्करी दलं. देशाच्या अंतर्गत सुरक्षेमध्ये यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. या दलांची कामं खूप वेगवेगळी आणि विशेष असतात. उदाहरणार्थ, सीमा सुरक्षा दल म्हणजे BSF शांततेच्या काळात आपल्या आंतरराष्ट्रीय सीमांवर पहारा देतं. तर केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे CRPF राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखायला मदत करतं. पण इतक्या सगळ्या वेगवेगळ्या दलांची गरजच का आहे? याचं उत्तर आपल्याला मिळतं जेव्हा आपण भारतासमोरच्या दुहेरी आव्हानांकडे बघतो. चला पाहूया ही आव्हानं नेमकी आहेत तरी कोणती. ही आव्हानं 2 प्रकारची आहेत. एकीकडे आहेत बाह्य आव्हानं, जसं की पाकिस्तान आणि चीनसोबत आपले जे सीमावाद आहेत किंवा घुसखोरीचे प्रयत्न होतात, तर दुसरीकडे देशाच्या आतली आव्हानं सुद्धा आहेत. यात सगळ्यात मोठं आव्हान आहे दहशतवादाचं. आणि त्याचबरोबर नक्सलवादासारख्या ज्या चळवळी आहेत, त्यासुद्धा अंतर्गत सुरक्षेसाठी एक मोठा धोका आहेत. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या पारंपरिक धोक्यांच्या पलीकडे जाऊन आज सुरक्षेचा अर्थच खूप बदललाय, खूप व्यापक झाला आहे. आता फक्त देशाच्या सीमांचं रक्षण करणं पुरेसं नाही, तर देशातल्या प्रत्येक माणसाचं संरक्षण करणं महत्त्वाचं मानलं जातंय. आणि याच नव्या संकल्पनेला मानवी सुरक्षा असं म्हणतात. म्हणजे बघा, आधी सुरक्षेचा केंद्रबिंदू देश किंवा राज्य असायचा, आता तो माणूस झाला आहे. आधी फक्त लष्करी हल्ल्यांना धोका मानलं जायचं, पण आता गरिबी, रोगराई, निरक्षरता हे सुद्धा देशाच्या सुरक्षेपुढील मोठे धोके मानले जातात. तर मग खरी सुरक्षा म्हणजे काय?
तर खरी सुरक्षा तेव्हाच साधली जाते जेव्हा प्रत्येक माणसाला सगळ्या प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण मिळतं आणि त्याला शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या संधी मिळतात, जेणेकरून तो एक सन्मानाचं आयुष्य जगू शकेल. ह्याचाच अर्थ काय? तर आज मानवी सुरक्षेसमोरची आव्हानं सुद्धा बदलली आहेत. दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामान्य निष्पाप नागरिक मारले जातात. वाढत्या प्रदूषणामुळे आपलं आरोग्य धोक्यात येतं आणि डेंग्यू, स्वाईन फ्लू सारखे आजार तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेलाच आव्हान देतात. हे सगळे आजच्या काळातले सुरक्षेचेच प्रश्न आहेत. आणि हे सगळं आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन येतं की आपल्यासाठी वैयक्तिक स्तरावर सुरक्षेचा नेमका अर्थ काय आहे आणि आपल्या आजूबाजूला, आपल्या समाजात या मानवी सुरक्षेला सर्वात मोठे धोके कोणते आहेत?